विश्वास तुटतो तेव्हा आवाज होत नाही. पुण्यात थंडीची सकाळ होती. घरात शांतता होती. फक्त किचनमधून चहाचा सुगंध येत होता. स्वरा खिडकीजवळ उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, ते रागाचं होतं. 2 वर्षापासून ती एक सत्य पचवत होती. एक असं सत्य ज्यामुळे तिचं लग्न फक्त कागदावर उरलं होतं. स्वराचं आणि आदित्यचं लग्न 5 वर्षापूर्वी झालं होतं. आदित्य एक यशस्वी इंजिनियर आणि स्वरा IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होती. दोघांचं लग्न झालं तेव्हा सुरुवातीला खूप छान होतं. संध्याकाळी दोघे फिरायला जायचे, विकेंडला मूव्ही, लांब ड्राईव्ह, सगळं परफेक्ट दिसत होतं. पण परफेक्ट गोष्टीमध्येच कधीकधी सगळ्यात मोठी भेग असते. 3ऱ्या वर्षानंतर आदित्य बदलायला लागला. फोन लपवणं, उशिरा घरी येणं, नजरेत टाळाटाळ. स्वराला सगळं जाणवत होतं, पण ती स्वतःलाच समजावत होती. मी जास्त विचार करते. एका रात्री आदित्य झोपला होता. त्याचा फोन बेडवर पडला होता. स्क्रीन उजळली, मेसेज आला, मिस यू. कालची रात्र अजूनही आठवते. स्वराचं हृदय जोरजोरात धडधडलं. तिने फोन उघडला. चॅटमध्ये फोटो होते, हॉटेल बुकिंग, लव्ह यूचे मेसेज. त्या क्षणी तिच्या आयुष्याचा पाया हलला. सकाळी तिने आदित्यला विचारलं, ही मुलगी कोण आहे? आदित्य काही क्षण शांत राहिला. मग थंड आवाजात म्हणाला, फक्त फ्रेंड आहे. स्वराला कळलं, तो खोटं बोलतोय. त्या दिवशी स्वरा रडली नाही. ती शांत झाली. कारण तिला कळलं, रडून काही मिळणार नाही. पुढचे काही महिने तिने सगळं निरीक्षण केलं. आदित्य त्या मुलीला भेटत होता, पैसे खर्च करत होता, खोटं बोलत होता. स्वराने पुरावे जमा करायला सुरुवात केली. बँक स्टेटमेंट, फोटो, चॅट्स. आणि त्याचवेळी ती एक मोठी योजना तयार करत होती. एक दिवस स्वराने आदित्यला सांगितलं, माझ्या कंपनीचा 2 वर्षाचा प्रोजेक्ट आहे. मला सिंगापूरला जावं लागेल. आदित्य थोडा थांबला, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकी सुटकेची भावना होती. ओके, तो म्हणाला. एअरपोर्टवर स्वरा खूप रडत होती. ती आदित्यला मिठी मारून म्हणाली, 2 वर्ष लांब राहावं लागेल, खूप अवघड आहे. आदित्यने तिला सांत्वन केलं, पण त्याच्या मनात एक वेगळीच योजना होती. त्याला वाटलं, आता तो मोकळा आहे. स्वरा फ्लाईटमध्ये बसली, पण ती सिंगापूरला गेली नाही. ती फक्त मुंबईला उतरली. तिथून थेट घरी आली. घरी पोहोचताच तिने एक लिफाफा उघडला. त्यात वकिलाने तयार केलेली घटस्फोटाची नोटीस होती. तिने ती कुरिअरने आदित्यच्या ऑफिसला पाठवली आणि त्यासोबतच एक पेन ड्राईव्ह, ज्यात होते त्याच्या अफेअरचे सगळे पुरावे. दुसऱ्या दिवशी आदित्य ऑफिसमध्ये बसला होता. कुरिअर आला. त्याने लिफाफा उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डिव्होर्स नोटीस आणि पेनड्राईव्हमधले फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचं रक्तच निघून गेलं. पण हे फक्त सुरुवात होती. कारण स्वराने अजून एक असं पाऊल उचललं होतं, ज्यामुळे आदित्यचं नाव, करिअर आणि आयुष्य सगळं हलणार होतं. आदित्यच्या हातात अजूनही तो लिफाफा होता, डिव्होर्स नोटीस, ज्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो काही सेकंद तो खुर्चीतच बसून राहिला. ऑफिसमधले लोक काम करत होते, फोन वाजत होते, पण त्याच्या कानात काहीच पडत नव्हतं. त्याने थरथरत्या हाताने पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावली. स्क्रीनवर फोटो उघडले. हॉटेल लॉबी, रेस्टॉरंट, कारमध्ये बसलेले फोटो आणि तो आणि रिया. आदित्यच्या कपाळावर घाम आला. तो पुटपुटला, हे हे स्वराकडे कसे आले? कारण त्याला खात्री होती, तो खूप काळजी घेत होता. त्याने लगेच स्वराला फोन लावला. फोन वाजत राहिला. मग कॉल आला. हॅलो. स्वराचा शांत आवाज. आदित्य ओरडला, हे काय आहे स्वरा? घटस्फोटाची नोटीस? स्वरा काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, तुला आठवतं का एअरपोर्टवर मी किती रडत होते? आदित्य चिडून म्हणाला, हो, मग? स्वरा हलक्या आवाजात म्हणाली, ते सगळं खरं नव्हतं. आदित्य स्तब्ध झाला. म्हणजे? स्वरा म्हणाली, मी सिंगापूरला गेलेच नाही. त्या शब्दांनी आदित्यच्या पोटात गोळा आला. काय? तो ओरडला. स्वरा शांतपणे म्हणाली, मी मुंबईत उतरले आणि घरी आले. आदित्यच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली. पण तुला हे सगळं कसं कळलं? स्वरा हसली. ते हसू शांत होतं, पण धारदार होतं.
कारण मी 2 वर्षापासून सगळं पाहत होते. स्वरा पुढे बोलू लागली. तुझे हॉटेल्सचे बिल, तुझे बँक स्टेटमेंट, तुझ्या फोनचे बॅकअप सगळं काही माझ्याजवळ आहे. आदित्यचा घसा कोरडा पडला. तू तू माझ्यावर नजर ठेवत होतीस? स्वरा म्हणाली, नाही. मी फक्त सत्य गोळा करत होते. स्वरा म्हणाली, तुला वाटत असेल की ही फक्त तलाकाची नोटीस आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. आदित्यच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडला. म्हणजे? स्वरा शांतपणे म्हणाली, तू कंपनीचे पैसे रियावर खर्च केले आहेत. आदित्यचा श्वास अडकला, कारण ते खरं होतं. त्याने काही प्रोजेक्ट खर्चात फेरफार करून रियासोबत ट्रिप्स केल्या होत्या. त्याला वाटलं होतं कोणी पकडणार नाही. स्वरा म्हणाली, मी तुझे सगळे पुरावे गोळा केले आहेत आणि आज सकाळी ती थांबली. आदित्यच्या छातीत धडधड वाढली. आज सकाळी काय? स्वरा म्हणाली, मी ते तुझ्या कंपनीच्या HR आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला मेल केले. आदित्य खुर्चीत कोसळला. त्याला समजलं, हे फक्त लग्न संपण्याचं प्रकरण नाही, हे त्याच्या करिअरचं प्रकरण आहे. तेवढ्यात त्याचा ऑफिस फोन वाजला. रिसेप्शनमधून कॉल होता. सर, HR तुम्हाला लगेच मीटिंगसाठी बोलवत आहे. आदित्यच्या अंगातून रक्तच निघून गेलं. HR रूममध्ये वातावरण तणावपूर्ण होतं. टेबलवर फाईल्स होत्या. बोर्ड मेंबर बसले होते. त्यांना सगळे पुरावे मिळाले होते. एक डायरेक्टर म्हणाला, आदित्य, हे गंभीर आर्थिक गैरव्यवहार आहे. त्याला बोलता येईना. त्या दिवशी त्याला सस्पेंड करण्यात आलं. तपास सुरू झाला. ऑफिसमधून बाहेर पडताना लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. त्या रात्री तो घरी आला. घर रिकामं होतं. स्वरा नव्हती. हसू नव्हतं. विश्वास नव्हता. फक्त शांतता होती. आणि त्याला पहिल्यांदा जाणवलं, त्याने फक्त बायको गमावली नाही, तो स्वतःचं आयुष्य गमावत होता. पण अजून एक मोठा ट्विस्ट बाकी होता. कारण स्वराने अजून एक गोष्ट लपवून ठेवली होती, ज्यामुळे आदित्यचं आयुष्य पूर्णपणे उलटणार होतं. त्या दिवशी HR मीटिंगनंतर आदित्य ऑफिसमधून बाहेर पडला. त्याच्या हातात एक कागद होता. सस्पेन्शन नोटीस. त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ज्या कंपनीत तो 10 वर्ष मेहनत करून वर आला होता, त्या कंपनीतून आज त्याला संशयित म्हणून बाहेर काढलं होतं. तो पार्किंगमध्ये उभा होता. कारमध्ये बसला. काही वेळ इंजिनही सुरू केलं नाही. फक्त स्टेअरिंगवर हात ठेवून बसून राहिला. त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता, स्वराने हे सगळं कसं केलं? त्याने लगेच फोन काढला. रियाला कॉल लावला. फोन लागला. हॅलो. रियाचा आवाज. आदित्य घाईघाईने म्हणाला, रिया, खूप मोठी प्रॉब्लेम झाली आहे. काय? ती म्हणाली. स्वराला सगळं कळलं आणि तिने कंपनीला मेल केला. काही सेकंद शांतता राहिली. रिया म्हणाली, ओ, मग? आदित्य थबकला. म्हणजे? मग म्हणजे? रिया म्हणाली शांतपणे, मी काय करू शकते त्यात? आदित्य, तिचा आवाज वेगळा वाटला. जणू काही तिला काही फरकच पडला नव्हता. आदित्य म्हणाला, रिया, आता तू तरी माझ्यासोबत उभी राहा. रिया हसली. ते हसू विचित्र होतं. आदित्य, मी तुला आधीच सांगितलं होतं, मी ड्रामा नाही सांभाळू शकत. आदित्यच्या छातीत काहीतरी तुटलं. रिया म्हणाली, आणि खरं सांगायचं तर मला स्टेबल लाईफ हवा आहे, सस्पेंड झालेल्या माणसासोबत नाही. आदित्य स्तब्ध झाला. रिया, तू असं कसं बोलू शकतेस? रिया म्हणाली, जसं तू तुझ्या बायकोशी केलंस. आणि तिने फोन कट केला. आदित्य काही मिनिट फोनकडे पाहतच राहिला. त्याला समजलं, ज्याच्यासाठी त्याने घर तोडलं, तीच आज त्याला सोडून गेली. तो घरी आला. घरात अंधार होता. स्वराने तिच्या सगळ्या वस्तू नेल्या होत्या. कपाट रिकामं होतं. फोटो गायब. किचनमध्ये तिच्या बनवलेल्या चहाचा सुगंधही नव्हता. त्याला पहिल्यांदा जाणवलं, हे घर आता फक्त घर राहिलेलं नाही. टेबलवर एक फाईल होती. त्याने उघडली. त्यात बँकेचे पेपर्स होते. घराचं लोन स्वराच्या नावावर होतं आणि तलाक केस सुरू झाल्यावर ती घर विकू शकत होती. आदित्यच्या डोक्यात वीज चमकली. स्वराने फक्त त्याला पकडलं नव्हतं, तिने पूर्ण योजना बनवली होती. त्याचं करिअर, त्याचं घर, त्याची प्रतिष्ठा सगळं एकाच वेळी हलवलं होतं. दरम्यान स्वरा मुंबईत राहत होती.
ती एका मोठ्या स्टार्टअप सोबत काम करत होती. तिचा 2 वर्षाचा प्रोजेक्ट खरा होता, पण तो सिंगापूरमध्ये नव्हता. तो तिच्या नवीन आयुष्याचा प्रोजेक्ट होता. ती स्वतःसाठी जगायला सुरुवात करत होती. एका संध्याकाळी तिची मैत्रीण निहारिका म्हणाली, स्वरा, तुला अजूनही त्याच्यावर प्रेम आहे का? स्वरा काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, प्रेम होतं, पण स्वाभिमान जास्त मोठा आहे. दुसरीकडे आदित्य पूर्णपणे एकटा झाला होता. कंपनीची चौकशी चालू होती. रिया निघून गेली होती. मित्र दूर झाले होते आणि स्वरा, ती त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती. 2 महिने गेले होते. आदित्यचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. पूर्वी तो एक यशस्वी इंजिनियर होता, मोठ्या कंपनीत सिनियर पदावर. आणि आज तो रोज सकाळी उठून फक्त एकच गोष्ट विचारत होता, आज काय होणार? कंपनीची चौकशी चालू होती. दर आठवड्याला त्याला ऑफिसमध्ये बोलवलं जायचं. फाईल्स, पुरावे, बँक स्टेटमेंट सगळं तपासलं जात होतं. आदित्यला माहीत होतं तो चुकीचा होता. त्याने काही खर्च कंपनीच्या अकाउंटमधून रियासाठी केला होता. त्यावेळी त्याला वाटलं होतं कोण पकडणार नाही. पण आता प्रत्येक गोष्ट त्याच्या विरुद्ध पुरावा बनली जात होती. एक सकाळ त्याला HR कडून मेल आला, फायनल इन्व्हेस्टिगेशन मीटिंग. त्याचं हृदय जोराजोरात धडधडू लागलं. तो ऑफिसमध्ये गेला. मीटिंग रूममध्ये वातावरण खूप तणावपूर्ण होतं. टेबलवर सगळे डायरेक्टर्स बसले होते. फाईल्स समोर होत्या. HR हेडने शांत आवाजात सांगितलं, आदित्य, तपास पूर्ण झाला आहे. तो शांत बसला. त्याच्या कपाळावर घाम होता. HR म्हणाले, तुम्ही कंपनीच्या फंडचा चुकीचा वापर केला आहे आणि कंपनीच्या नियमाचं गंभीर उल्लंघन केलं आहे. आदित्यला पुढचं वाक्य ऐकायची भीती वाटत होती. मग ते शब्द आले, तुम्हाला कंपनीतून कायमचं काढण्यात येत आहे. त्या एका वाक्याने त्याचं करिअर संपलं. 10 वर्षाची मेहनत एकाच क्षणात संपली. तो ऑफिसच्या इमारतीबाहेर आला. त्याने वर पाहिलं. तीच इमारत जिथे कधी तो अभिमानाने काम करत होता, आज ती त्याच्यासाठी कायमची बंद झाली होती. त्या संध्याकाळी तो घरी आला. दरवाजावर एक नोटीस लावलेली होती, प्रॉपर्टी सेल नोटीस. स्वराने घर विक्रीसाठी टाकलं होतं. आदित्यचा श्वास अडकला. हे घर त्याच्या आयुष्याच्या आठवणीचं होतं, पण आता तेही जाणार होतं. दरम्यान स्वरा तिच्या आयुष्यात पुढे जात होती. ती एका मोठ्या टेक कंपनीसोबत नवीन प्रोजेक्टवर काम करत होती. तिच्या मेहनतीमुळं कंपनी खूप जलद वाढत होती. एका मीटिंगमध्ये CEO म्हणाला, स्वरा, तुझ्यामुळे हा प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. ती फक्त हसली, कारण तिला माहीत होतं हे यश फक्त कामाचं नाही, हे तिच्या स्वाभिमानाचं यश होतं. त्या रात्री स्वरा बाल्कनीत उभी होती. तिची मैत्रीण निहारिका म्हणाली, तुला त्याच्यावर अजून राग आहे का? स्वरा काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, नाही, कारण मला सूड नको होता. मला फक्त सत्याला जागा द्यायची होती. दुसरीकडे आदित्य पूर्णपणे एकटा झाला होता. नोकरी नाही, घर नाही, रिया गेली आणि स्वरा, ती आता त्याच्या आयुष्यात परत येणार नव्हती. एका रात्री तो सोफ्यावर बसून जुने फोटो पाहत होता. स्वरा हसत होती. त्या फोटोमध्ये एक आनंदी संसार दिसत होता. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पुटपुटलं, मीच सगळं तोडलं. 6 महिने गेले होते. आदित्यचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. पूर्वी तो मोठ्या कंपनीत सिनियर इंजिनियर होता. आज तो नोकरीच्या शोधात दररोज नवीन ठिकाणी रिझ्युमे पाठवत होता. पण प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जायचा, तुम्ही मागच्या कंपनीतून का बाहेर पडलात? आदित्यकडे उत्तर असायचं, पण ते सांगण्याची हिंमत नसते. तो एका छोट्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. घर छोटं होतं, भिंती रिकाम्या. टेबलवर फक्त एक लॅपटॉप आणि काही कागद. पूर्वी जिथे मोठं घर, गाडी आणि आराम होता, तिथे आता फक्त शांतता होती आणि पश्चाताप. एक दिवस त्याला वकिलाचा फोन आला. आदित्य, उद्या कोर्टात सुनावणी आहे. तलाकाचा शेवटचा दिवस. त्याचं हृदय जोरात धडधडलं. दुसऱ्या दिवशी कोर्टात गर्दी होती. लोक आपल्या केससाठी आले होते. आदित्य हळूच आत गेला.
आणि अचानक त्याची नजर एका व्यक्तीवर पडली, ती म्हणजे स्वरा. ती शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. ती आधीसारखी तुटलेली नव्हती. ती मजबूत दिसत होती. काही सेकंद दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. आदित्य पुढे गेला. हळू आवाजात म्हणाला, स्वरा. ती शांतपणे म्हणाली, हो. आदित्य काही क्षण काही बोलू शकला नाही. मग तो म्हणाला, मला माफ कर. स्वरा काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, माफी उशिरा मागितलीस. आदित्यने मान खाली घातली. तो म्हणाला, मला आता समजलं आहे मी काय गमावलं. स्वरा शांत आवाजात म्हणाली, आदित्य, तू मला गमावलं नाहीस, तू स्वतःलाच गमावलं. त्या शब्दांनी आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. थोड्या वेळाने दोघांना कोर्टात बोलावलं गेलं. जजने कागद पाहिले, काही औपचारिक प्रश्न विचारले आणि शेवटी ते शब्द आले, तलाक मंजूर करण्यात येत आहे. त्या एका वाक्याने त्यांचा संसार अधिकृतपणे संपला. कोर्टातून बाहेर पडताना दोघे काही क्षण शांत उभे राहिले. मग स्वरा म्हणाली, तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, पण यावेळी स्वतःशी प्रामाणिक राहा. ती वळली आणि चालत निघून गेली. आदित्य तिथेच उभा राहिला. त्याला समजलं, काही चुका अशा असतात ज्या सुधारता येत नाहीत. त्या फक्त आयुष्यभर आठवत राहतात. काही महिन्यांनी स्वरा तिच्या ऑफिसमध्ये बसली होती. तिचा प्रोजेक्ट यशस्वी झाला होता. तिला कंपनीत मोठं पद मिळालं होतं. तिच्या टेबलावर एक छोटं फ्रेम होतं. त्यात एक वाक्य लिहिलं होतं, स्वाभिमान गमावून मिळालेलं प्रेम प्रेम नसतं. शेवटी कथा सांगते, विश्वास तुटतो तेव्हा आवाजही होत नाही, पण त्याचे परिणाम आयुष्यभर ऐकू येतात.